नमस्कार, मी मनुश्री पाटील आणि टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत। आजचा आपला विषय आहे योग आणि आरोग्य। निरोगी आरोग्यासाठी आपलं मन शांत असण्याची गरज असते। मनावर ताबा ठेवणं जरी कठीण असलं तरी आपण योगाच्या सहाय्याने आपल्या श्वासावर ताबा ठेवू शकतो। योगा हा रोग प्रतिबंधक आहे, पण आपण त्याचा उपयोग नेहमीच रोगावर उपचार म्हणून करतो। योगाचा योग्य उपयोग कोणी आणि कसा करावा हे आज आपण जाणून घेणार आहोत योगा तज्ञ शिल्पा जोशी यांच्याकडनं। तुमचं स्वागत आहे IBN लोकमत मध्ये। तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता। त्यासाठी आमचा नंबर आहे 02266899204। आमचा नंबर पुन्हा एकदा ऐका 02266899204। प्रत्येकालाच आपलं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असतं आणि योगाचा त्यामुळे फायदा होतो, पण मुळात आरोग्य म्हणजे काय? आता आरोग्य ह्या विषयावर जर आपल्याला बोलायचं झालं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी आरोग्याची एक सुंदर व्याख्या केली आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की आरोग्य म्हणजे रोगाचा अभाव नाही, तर एखाद्या व्यक्तीची मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक ह्या सगळ्या स्तरांवर असलेली जी समृद्धी आणि उन्नती आहे त्याला आपण आरोग्य असं म्हणू शकतो। पण मग योगामुळे ते आरोग्याला कसा फायदा होतो? योग हे एक असं शास्त्र आहे की जे मानवाच्या तिन्ही स्तरांवर किंवा तिन्ही अस्तित्व जे माणसाचं आहे, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक, या तिन्ही स्तरांसाठी योगशास्त्राने आपल्याला काही चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण म्हणतो जशी एक सर्वांगीण उन्नती किंवा सर्वांगीण विकास जर एखाद्या व्यक्तीचा व्हायचा असेल तर ह्या तिन्ही स्तरावर त्याची उन्नती होणं जरूर आहे आणि ते सगळं ज्ञान आपल्याला योगशास्त्रातून मिळू शकतं। म्हणजे मुळात काय होतं, कारण योगा कधी सुरू करायचा माणसाने, काय कधी आपण त्याला योगाला माणूस एखादा रोग झाल्यावर साधारण लोक योगाकडे वळतात, पण मुळात योगा कधी सुरू करायला पाहिजे? सर्वप्रथम आपली साधारण मनस्थिती अशी असते की आपल्याला काही आजार झाला की मग आपण त्यासाठी उपचार करण्याकडे धावतो, पण योग हे जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं हे प्रतिबंधक शास्त्र आहे। योगाचा उपयोग हा रोग न होण्यासाठी जर प्रतिबंधक म्हणून आपण केला तर तो आपल्याला जास्त फायद्याचा होतो, कारण जर एखादा रोग तुम्हाला झाला आणि त्यानंतर तुम्ही जर आसन, प्राणायाम किंवा ह्या गोष्टींकडे वळायला लागला तर एखाद्या वेळेस तुम्हाला ते सहज जमणार सुद्धा नाही, की उदाहरण तुमचे सांधे धरले आहेत किंवा तुम्हाला अस्थमा झालाय तर मग तुम्हाला प्राणायाम करणं कठीण जातं, तुम्हाला वेगवेगळी आसनं करणं कठीण जातं। तर म्हणून वयाच्या 8व्या वर्षापासून योग करायला काहीही हरकत नाही। पण मग योग करायला सुरुवातीला जी लोक योग करायला सुरुवात करतात त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? सुरुवात म्हणजे एक आधी पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की योग हा जो विषय आहे तो केवळ शरीराशी निगडित नाहीये, त्याचा खूप जवळचा संबंध मनाशी आहे आणि जेव्हा मन आपलं सुदृढ असतं तेव्हाच आपलं शरीरही सुदृढ राहतं। त्यामुळे शरीर आणि मन ह्याची उत्तम सांगड जर कशातनं घातली जाईल तर ती योगशास्त्रातनं घातली जाते। कारण आपण बघतो की जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्यायामांचे प्रकार बघतो किंवा एरोबिक्स लोक करतात तर लोकांचा कानाला इयरफोन असतो, ते वेगवेगळी गाणी ऐकत असतात, त्यांचं मन कल्पनेत असतं, पण योगशास्त्राचं तसं नाहीये। जेव्हा तुम्ही आसनं करता तेव्हा तुमचं मन तुमच्या शरीराशी निगडित असणं हे अतिशय आवश्यक आहे आणि हा फरक नक्कीच योग अभ्यास करताना आणि इतर व्यायाम करताना आपल्याला लक्षात येईल। पण मग जेव्हा योगची सुरुवात करतात, योगमध्ये बरेच पुढे समाधीपर्यंत योगमध्ये हे आहेत, तर सुरुवात कुठून करायची? एखादा नौखा जो असतो योग करणारा त्याला काय तुम्ही गाईड कराल? बरोबर, तर ह्यासाठी आपल्याला थोडं जो मूलभूत योगशास्त्राबद्दल पतंजलीने जे सांगितलंय त्याचा आपल्याला विचार करायला लागेल। योग हा अष्टांग योग म्हणून पतंजलीचा प्रसिद्ध आहे आणि त्यांनी ह्या 8 पायऱ्या सांगितलेल्या आहेत। तर सर्वप्रथम योगाची व्याख्या जी पतंजलीने केली तीच अशी आहे की योगश्चित्त वृत्ती निरोधः तदा द्रष्टु स्वरूपेव स्थानम वृत्ती सारूप्यम इतरत्र। तर आता योगाची सुरुवात करतानाच पतंजली चित्ताबद्दल सांगतोय आपल्याला, तर ते केवळ शारीरिक स्तरावर असू शकत नाही, तर म्हणून हा अष्टांग योग काय आहे हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे। ह्या अष्टांग योगामध्ये पतंजलीने 8 पायऱ्या सांगितल्यात, त्या अशा आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी।
बऱ्याचशा लोकांची कल्पना असते की 1 तास आम्ही रोज आसनं केली किंवा प्राणायाम केला म्हणजे आम्ही योगाभ्यास केला. पण तसं नाहीये. उरलेले 23 तास दिवसातले तुम्ही कसे व्यतीत करता हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण त्यात आपली रोजची राहणी, आहार, विचारसरणी या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होतो आणि त्यासाठी यमनियम हे फार महत्वाचे आहे. मॅम, तुम्ही सांगितलं की योग हा नुसतं शरीरावर नाही तर मनावर सुद्धा परिणाम करतो. पण बऱ्याचदा असं होतं की आजकालची जी लाईफस्टाईल आहे की त्यामुळे खूप स्ट्रेस असतो. मग त्याच्यासाठी योगाचा कसा फायदा होतो? आता तुम्ही जे म्हणालात की स्ट्रेस असतो, तर हा स्ट्रेस नक्की कुठे असतो? तो आपल्याला जाणवतो शरीरात, पण शरीरापेक्षा तो आधी आपल्या मनात निर्माण होतो. आणि त्यामुळे मनात तो कसा निर्माण होतो, त्याचं मूळ कुठे आहे? तर आज आपण म्हणतो की बरेचसे जे आजार आहेत हे सायकोसोमॅटिक आहेत. तर सायकोसोमॅटिक याचा अर्थ काय? तर त्याची सुरुवात आधी मनामध्ये झालेली असते आणि मनातून हळूहळू प्रवाहित होत तो आपल्या शरीरामध्ये, शरीरानंतर एखाद्या आपल्या संस्थेमध्ये, म्हणजे पाचन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, अशा कुठच्या तरी संस्थेमध्ये त्याचा प्रादुर्भाव होतो आणि त्यानंतर मग एखाद्या अवयवावर त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. पण योगाभ्यासामुळे हा सगळ्यावर कसा परिणाम होतो? टोटल मनावर ऍक्च्युअल परिणाम कसा होतो? पण असं आहे की हठप्रदीपिकेमध्ये अतिशय सुंदर सांगितलं आहे ह्याच्याबद्दल. ते म्हणतात की चले वातम चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत. तर जसं मन आपलं इतकं चंचल आहे की त्याच्यावर कंट्रोल आणणं हे फार कठीण आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपल्याला ह्या मनावर ताबा कसा आणावा हे आपल्याला प्राणायामामधून शिकायला मिळतं. आणि म्हणून योगाभ्यास करताना आपलं मन हे आपण शरीराजवळ निगडीत ठेवलं पाहिजे. म्हणून बरेचदा आसनं करताना आम्ही काही गोल्डन रूल म्हणतो की ते अवलंबून तुम्ही तुमची आसनं केली पाहिजेत. तर ते काय आहेत? तर तुम्ही डोळे बंद ठेवा, म्हणजे तुमचं ऑटोमॅटिकली ध्यान शरीराच्या आतमध्ये राहील. बराचसा जो डिस्टर्बन्स असतो, 70% डिस्टर्बन्स असतो, हा आपल्याला डोळ्यांना येत असतो, जे आपण काही सर्व अवतीभवती बघतो. त्यामुळे आपल्या विचारांना चालना मिळते किंवा आपण जे काय ऐकतो आपल्या कानावर पडतं, त्यामुळे आपल्या लगेच मनात चलबिचल निर्माण होते. तर त्यामुळे हे दृक्श्राव ज्याला आपण म्हणतो की आजचं जे सर्वात स्ट्रॉंग मीडियम आहे, जसं टेलिव्हिजन आहे, तर हे दृक्श्राव जे आपले इंद्रिय आहेत, तर हे जेव्हा आपण डोळे बंद करून आपण जेव्हा आसनं करतो तेव्हा ऑटोमॅटिकली हा 70% जो मन चलबिचल करणारा जो अडथळा आहे तो आपण दूर करू शकतो. अच्छा मॅम, एक फोन आलेला आहे. अप्पासाहेब चिंचकर आपल्या बरोबर आहेत. बोला अप्पासाहेब. हा मॅडम बोला. मला हे विचारायचं होतं की मी नवी मुंबई खारघर शाळेमध्ये शिक्षक आहे, क्रीडा शिक्षक आहे. आणि मला हे विचारायचं होतं की शालेय खेळामध्ये योग हा समावेश केलेला आहे. योगा हा स्पोर्ट्स, योगा हा खेळ. तर त्या माध्यमातून शिक्षक ही परिपूर्ण मिळत नाहीत प्रत्येक शाळांमधून मॅडम. आणि योगा फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून शालेय स्तरावर हे सर्व महाराष्ट्रातून वेगवेगळ्या राज्यातून हा खेळ समावेश केलेला आहे. तशा प्रकारे शालेय क्षेत्रामध्ये योग पद्धतीनं प्रत्येक शिक्षक हे मिळत नाहीयेत. मग त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील मॅडम, असं म्हणजे जेणेकरून असं एक विचारायचं. मला वाटतं आजकाल असं आहे की आता मी ज्या संस्थेमध्ये काम करते, कैवल्यधाम, तिथे आम्ही दरवर्षी एक टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम म्हणून 1 वर्षाचा कोर्स करतो. तर त्यातून खूप विद्यार्थी बाहेर पडतात आणि त्या विद्यार्थ्यांची इच्छा असते की आपण कुठच्या तरी संस्थेत जाऊन शिकवावं किंवा आपलं ज्ञान आहे ते सगळ्यांपर्यंत पोचवावं. तर मला वाटतं त्यांनी जर अशा काही ज्या आपल्या मुंबईत संस्था आहेत त्या संस्थांशी जर संपर्क साधला. मॅम, तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगाल त्या संस्थेचा? हो, मी सांगू शकते. 2281-0494 हा एक नंबर आता माझ्याजवळ आहे. पण कैवल्यधाम ही अतिशय सर्वांना परिचित असलेली संस्था आहे. मरीन ड्राईव्हवर मत्स्यालय जे आहे त्याच्या बाजूलाच ही संस्था आहे. तर हे जे विद्यार्थी बाहेर पडतात तिथनं, तर त्यांना जर असं काही विद्यार्थ्यांना व्हॉलेंटरी काम करायची पण इच्छा असते, म्हणजे ते ज्या ज्या विभागात राहतात त्या तिथल्या शाळेतून वगैरे ते नक्की शिकवू शकतील की दिवसातला एक असं काही नाहीये की पूर्ण दिवस तुम्हाला द्यायला पाहिजे. आपण योगाबद्दल बोलत होतो, तर योग करताना आपण साधारण काय काही अटी पाळल्या पाहिजेत का? अटी म्हणजे असं आहे की योगशास्त्रात असं सांगितलेलं आहे की आपल्या आहारावर नियंत्रण आल्याशिवाय आपण जर योग साधना चालू केली तर त्यातून आपल्याला काहीही सिद्ध होऊ शकत नाही. तर त्यामुळे पहिलं आपलं आहार आणि विहार ह्या गोष्टीवर नियंत्रण येणं अतिशय जरुरी आहे. आणि गीतेमध्ये एक फार सुंदर ह्याच्यावर श्लोक आहे.
त्यात असं लिहिलंय की युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. सगळ्या दुःखातून बाहेर पडायला आपल्याला कोणता मार्ग आहे? तर युक्त आहार, युक्त विहार, युक्त स्वप्नस्य बोधस्य असं जे सांगितलेलं आहे. तर आपला जो 23 तास आपण जे 1 तास समजा आपण आसन प्राणायाम करतोय, पण उरलेले 23 तास आपण कसे व्यतीत करतोय हे फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं, आहाराकडे लक्ष देणं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं जरुरी आहे. मॅम, एक फोन आलेला आहे. मोहन आपल्या बरोबर आहेत. बोला मोहन. हा, नमस्कार. बोला. मी मोहन कान्हेरे बोलतोय, ग्रँट रोड वरून. बोला. तर माझा प्रश्न असा आहे की रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले, त्याला 300 वर्ष होऊन गेली. तेव्हाचा काळ वेगळा होता आणि त्या काळामध्ये माणसाचं जे मानसिक आरोग्य होतं त्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी लिहिलं. आता आपण 21व्या शतकात आहोत आणि 21व्या शतकामध्ये रामदास स्वामी जर असते तर मनाचे श्लोक काही वेगळे लिहिले असते का ते जे लिहिले ते पुरेसे आहेत आणि त्यामध्ये काही आता नवीन भर घालायची गरज नाही? असा माझा छोटासा प्रश्न आहे. आपला प्रश्न फार चांगला आहे. मला असं सांगावं असं वाटतं की मन ही जी संकल्पना आहे, संकल्प विकल्प मना असं म्हटलेलं आहे. तर आता हे संकल्प आणि विकल्प मनामध्ये काय तयार होतील आणि कसे तयार होतील हे आपण, तुम्ही म्हणालात 400 वर्षापूर्वी ही परिस्थिती तशी होती. परिस्थितीनुरूप आपल्या मनात जो काही चलबिचल किंवा आपल्या मनात जो काही डिस्टर्बन्स निर्माण होतो तो काही बदलत नाही. बाहेरची जरी परिस्थिती बदलली तरी मनात राग, लोभ, काम, क्रोध हे जे षड्रिपू मनाचे आहेत हे तसेच आहेत. तर फक्त परिस्थिती बदलली आहे पण ते तसेच राहिलेत. त्यामुळे आज मनाच्या श्लोकांचं ज्ञान काय घ्या किंवा गीतेच्या श्लोकाचं ज्ञान काय घ्या, की गीतेने जसं म्हटलंय त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मना कामक क्रोधत तथा मोहत त्रयम त्यजेत. हे तिन्ही तुम्ही वर्ज केलं पाहिजेत. आता हे हजारो वर्षापासून जे चालत आलेलं आहे तेही आज आहे. त्यामुळे मला वाटतं आजही जरी रामदास स्वामी असते तरी त्यांनी म्हणजे मुळात असं आहे की योगामुळे शारीरिक नाही तर मुळात मानसिक आपण सक्षम होण्याची गरज असते आणि योगामुळे तुम्ही तुमचा मानसिक सक्षमता वाढवू शकता. याबद्दल आपण असेच बोलणार आहोत. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. योग आणि आरोग्य विषयावर आपण असेच बोलणार आहोत. पण आता घेऊया एक ब्रेक. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत.